हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. अरे शैलू, अरे मी भाऊ बरोबर परत जाण्याविषयीच बोलत होते. नाही आई, मी तिकीट काढायला जातोय, तू तयार राहा. बाबा, माझ्या मैत्रिणीचा फोन होता. ती इथेच घराजवळच आलीये. खूप दिवसांपासून आम्ही भेटलोही नाही आणि बोलताही नाही आलंय. म्हणून मी विचार केला तिला घरी बोलवावं. हो हो, तू हे खूप बरं केलं की तू तिला घरीच बोलवून घेतलंस. ताई, मी शैलूचं सत्य सगळ्यांसमोर नाही आणू शकत. जर शैलूंना मला घटस्फोट द्यायचंय तर देऊ देत, पण माझ्याने हे काम होणार नाही. आज पतूर तू असं कधी विचारलं नाहीस, आणि आज काय झालंय काय भाऊ? खरं तर ताई, आकांक्षा आज माझ्याकडे आली होती. आणि तिनं मला सांगितलं की मला गंगाची बाजू तुम्हा सगळ्यांसमोर मांडायची होती. म्हणूनच मी आणि विराजने मिळून एक प्लॅन बनवलाय. आम्ही त्या माणसाला इथे बोलवलंय जो शैलू भाऊजींचा पार्टनर आहे. आणि गंगाला त्याला फोन करायला सांगितलं. आणि आपल्या नशिबाने तो माणूस इथेच बनारस मध्येच आहे. गंगाच्या म्हणण्यावर तो इथे यायला तयार झालाय. आता फक्त तो इथे येईल आणि खरं काय ते सगळं सांगेल. बस ताई, एवढं बोलून आकांक्षा निघून गेली आणि मी विचार केला की ही गोष्ट मी तुला सांगावी. भाऊ, आज मला लय त्रास होतोय. की तू तुझ्या सख्या बहिणीवर विश्वास न ठेवता त्या आकांक्षेच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास. अरे तिला या घरात येऊन फक्त 4च दिवस झाले. पण भाऊ, आपण दोघं तर एकत्र वाढलोय ना रे. आणि तू तर नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवलास. मग आज मात्र तू माझा विश्वास तोडलास. आणि ती गोष्ट तर सोडूनच दे रे. तू माझ्या शैलूच्या बोलण्यावर पण विश्वास नाही ठेवलास आणि त्या आकांक्षाच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास. भाऊ, त्याला इतकं कमी समजलास तू. बोल भाऊ, तुला एवढाही विश्वास नाहीये की मी त्याला एवढ्या खालच्या पातळीचे संस्कार देत असत की तो असलं काहीतरी करू शकतो. भाऊ तू कसं असं करू शकतोस? बोल ना भाऊ, तू असं कसं करू शकतोस? ताई, असं अजिबात नाहीये की मी आकांक्षाचं बोलणं योग्य ठरवलंय आणि शैलूच्या बोलण्यावर अविश्वास दाखवलाय. पण ताई,
गंगाबद्दल एवढंच ओळखू नये जे मला शैलूनं सांगितलंय. मी किंवा तू तिच्याकडून तिची बाजू ऐकून घेण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही. तू जरा स्वतःच्या मनाला विचारून सांग की आपण कमीत कमी एकदा तरी गंगाची बाजू ऐकून घ्यायला हवी की नको. कोर्टात सुद्धा दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकूनच एखाद्याला दोषी ठरवलं जातं. पण इथं आपण फक्त एकाच बाजूचं म्हणणं ऐकून फक्त गंगाला दोषीच ठरवलं नाही तर तिला शिक्षा पण सुनावली. ही गोष्ट तर खूप चुकीची आहे ताई. तुझी काय इच्छा आहे भाऊ? मला हवंय की आपण एकदा तरी गंगाचं बोलणं ऐकावं. कारण आकांक्षानं खूप आत्मविश्वासानं मला सांगितलंय आणि मला माहिती आहे आजपर्यंत आकांक्षानं आपली कोणती गोष्ट बिना पुरावा नाही सांगितले. म्हणूनच मला वाटतं की आपण तिला आणि खास करून गंगाला कमीत कमी एक संधी द्यायला हवी. बघ रमा, जितकं कितकं मला समजतंय की आपण गंगाला एक संधी द्यायला पाहिजे. पुढं तुझी मर्जी. ठीक आहे अम्मा, जर तुझी आणि भाऊची हीच मर्जी असेल तर माझी बी काय हरकत नाही. पण मला पूर्ण विश्वास आहे की शैलू खोटं नाही बोलत. त्यानं मला विश्वासानं सांगितलंय की राज इथं नाही येऊ शकत कारण तो आजारी आहे. ताई, माझी पण इच्छा आहे की तुझं बोलणं खरं ठरावं. पण त्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे आणि खरं काय ते कळल्यानंतर सगळ्यांना समजेलच की कोण चुकीचं आणि कोण बरोबर. आणि हे सत्य जाणण्यासाठी तुम्हा दोघांना माझ्या बरोबर बाहेर यावं लागेल. चला. राज येतच असेल. परमेश्वरा, मला धैर्य दे म्हणजे मी ते काम करू शकेन जे करायला मी इथे आले. हे बघ ताई, जोपर्यंत संपूर्ण बोलणं होत नाही तोपर्यंत तू इथं अशीच उभी राहशील गुपचूप. हा, या ना. अरे हा तर राज आहे, शैलूचा पार्टनर. हा इथं कसा? अरे ह्यो तर आजारी होता, चालू बिलू बी शकत नव्हता. सुकन्या आमच्या कन्या. गंगा, तू खरंच खूप सुंदर दिसतेस का?
तुला बघून मला त्या दिवसाची आठवण आली. कोणता दिवस? गंगा, तू तर म्हणत होतेस की शैलेशला माहित नाही की आपण दोघं भेटतोय, पण त्याने तर मला SMS केलाय. मी तर त्यांना नाही सांगितलंय. माहित नाही त्यांना कसं समजलं असेल. जाऊ दे, काही हरकत नाही. मी त्याला लगेच मेसेज करतो. गंगा, जर तू माझी गोष्ट पहिलीच जर ऐकली असतीस ना, तर शैलेशला एवढा मोठा लॉस बिझनेसमध्ये झाला नसता. तू माझी झाली असतेस आणि त्या बदल्यात मी शैलेशला माफ केलं असतं. पण तुझ्यासाठी तुझा धर्म, तुझी इज्जत हे शैलेशच्या कामापेक्षा जास्त महत्वाचं होतं. मला माहीतच नव्हतं की तुमच्या आणि शैलूमध्ये काय बोलणं झालंय. त्यामुळे जेव्हा त्या रात्री मला शैलूने तुमच्याकडे आणून सोडलं आणि तुम्ही मला सांगितलं की शैलूने मला तिथे एका रात्रीसाठी यासाठी पाठवलंय की त्यांनी तुम्ही केलेल्या नुकसानाची भरपाई करावी आणि त्यांना पुन्हा कामावर बोलवावं, पण ही गोष्ट मला शैलूने सांगितली नव्हती. गंगा, शैलूला माहित होतं की तू या गोष्टीसाठी कधीच तयार नाही होणार असते आणि तुझ्या या एका रात्रीसाठी मी त्याला खूप पैसे दिले आणि त्याला भीती देखील होती की ही गोष्ट त्याच्या आईला कळता कामा नये. आणि म्हणून गंगा, आम्ही एक प्लॅन बनवला. त्या प्लॅनच्या नुसार तू आणि शैलेश आमच्या घरी येणार आणि त्यानंतर कुठल्याही बहाण्याने तो गपचूप बाहेर निघून जाणार होता. गंगा, या राजने तुझ्या बदल्यात त्याला ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले होते, पण तूच त्या प्लॅनचा सगळा विचका केला होतास. तू मला चाकू दाखवलास आणि त्या घरातून पळून गेली होतीस. पण शैलूंना कसं कळलं की मी तिथून पळाले? मीच त्याला फोन करून सांगितलं होतं, कारण मी त्याला जे पैसे दिले होते ते मला परत हवे होते. म्हणजे शैलूंना सगळं समजलेलं, म्हणून ते घरी लवकर निघून गेले आणि त्यांनी माझ्या विरुद्ध आईना भलतच सांगून टाकलं. हो गंगा, मला शैलूने नंतर फोन करून सगळं काही सांगितलं होतं की त्याने आपल्या आईला असं खोटं सांगितलं होतं की पैशांसाठी तू मला फसवायला निघाली होतीस. कारण त्याच्या आईला खरं काय आहे ते समजलं असतं तर त्याच्या आईने त्याला घराबाहेर काढलं असतं आणि म्हणून त्या शैलेशने आपल्या आईला तुझ्याबद्दल सगळं काही घरी जाऊन खोटं सांगितलं आणि तुझ्याबद्दल विष उत्पन्न केलं होतं त्याने. शैलूच्या पैशांच्या लोभापायी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण तू का असं केलंस? आपल्या मित्राच्या बायको बरोबर असं काही करण्याचा तू विचारही कसा करू शकतोस? गंगा, मी एक बिझनेसमॅन आहे आणि मला होत असलेल्या फायद्यासाठी गंगा मी कोणत्याही थराला जातो. गंगा, मी जेव्हापासून तुला पाहिलंय ना, मी तुझ्यासाठी वेडा झालो होतो, पण मला माहित होतं की तू ही गोष्ट कधीच मान्य नाही करणार. कारण तू एक पतिव्रता स्त्री आहेस आणि एक पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडून जात नाही, मग त्याने कितीही त्रास दिला असला तरी.
आणि म्हणूनच मी त्या शैलू समोर असा प्रस्ताव ठेवला की त्याने तुझ्यासोबत मला एक रात्र काढू द्यावी आणि त्या बदल्यात मी त्याला पैसे देणार होतो आणि त्याचा सगळं खर्च माफ करणार होतो. सुकन्या आमच्या कन्या. विराज दादाने मला इथे का थांबवून ठेवलंय? नाही मला बाहेर जाऊ देत आहे, नाही स्वतः जात आहे. माहिती नाही काय चाललंय. अरे शैलू, बाहेर तुला कोणीतरी भेटायला आलंय. पण दादा तुला कसं माहिती पडलं? तू तर इथे माझ्याबरोबर राहतच आहेस. शैलू, कारण बाहेर तुला जो भेटायला आलाय ना त्याला आम्हीच इथे बोलवलंय. जा, जाऊन भेट ना. राजला इथे कोणी बोलवलंय? राज, तू इथे कसा? शैलू, राज, तू इथे कसा? आणि गंगा, तू इथे काय करतेस? शैलू, गंगाने आपली चूक मान्य केली आहे रे, आणि ती आता माझ्यासोबत एक रात्र घालवायला तयार आहे. आणि हो, आपल्या दोघांमध्ये जी बिझनेस डील होती ना ती तशीच राहणार अगदी. शैलू, गंगाच्या सोबत एक रात्र घालवण्याच्या आनंदामध्ये मी तुला पैसे पण देणार आहे आणि मी माझ्या कंपनीमध्ये तुला पार्टनर देखील बनवणार आहे. आता तर तू खुश आहेस ना? हे काय वायफाय बडबडतोयस तू? मी कधी तुला असं बोललो होतो? सुकन्या आमच्या कन्या.
हे काय वायफाय बडबडतोयस तू? मी कधी तुला असं बोललो होतो? हे तू काय बोलतो शैलेश? तूच तर मागच्या वेळी गंगाचा सौदा केला होतास माझ्यासोबत. आणि आज जर तुला माहिती आहे मी हिच्यासोबत आज पूर्ण रात्र घालवणार आहे, मग तू असं का बोलतोयस? बोल ना शैलेश, सांग. मला नव्हतं माहिती की तू इथे येणार आहेस ते. जर मला माहिती असतं तर मी तुला इथे मुळीच येऊ दिलं नसतं. मला रोखणार तू कोण होतोस? आणि इथे पण तेच तर होणार आहे शैलेश जे तुला हवं होतं. राज हे माझ्या मामाचं घर आहे आणि म्हणून मी तुला इथे नसतं बोलवलं. मला वाटतंय की ह्याच्यात नक्कीच कोणाची तरी चाल आहे. मला वाटतंय ही नक्कीच गंगाची चाल आहे. असंच असणार. हिंदी आणि आकांक्षा वहिनीने मिळून ही चाल चालली असणार. हो ना गंगा? शैलू, जर तुला माहित होतं मी इकडे येणार आहे तर तू मला मेसेज का केलास? मेसेज? राज, मी तुला कसा मेसेज करू शकतो? सकाळपासून माझा मोबाईल नाही मला सापडत आहे आणि तू म्हणतोस मी तुला SMS केलाय. मग हा मेसेज केला तरी कोणी? राज आणि शैलू. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या